नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी. जसे की तुम्हा सर्वांचाच उद्या बोर्डाचा पेपर आहे. मग नेमकं परीक्षेमध्ये समरी रायटिंग आलं तर कशा पद्धतीने करायचं आहे किंवा हे जे 5च्या पैकी 5 मार्क आहेत ते कसे मिळवायचे किंवा समरीमध्ये नेमकं कसं काय बरं लिहायचं असतं, किती शब्दांची समरी लिहायची असते, हे सगळं आज आपण बघणार आहोत. बघा माझ्याकडे ना समरी सुद्धा आहे आणि त्यासोबतच समरी कशी लिहायची याचे रूल्स सुद्धा आहेत. सॅम्पल पण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समरी जी आहे तर ती क्वेश्चन बी मध्ये विचारली जाते नॉन टेक्स्च्युअल पॅसेज साठी आणि तुम्हाला 5 मार्कांसाठी ही समरी लिहायची असते. समरी लिहिताना सगळ्यात मोठी चूक होते ती म्हणजे अशी की आपण समरी लिहितो पण टायटल द्यायला मात्र विसरतो, जे की अतिशय महत्वाचं आहे आणि याला पण मार्क्स आहेत. आता समरी नेमकी किती मोठी लिहायची? एक एक्झाम्पल घेऊयात आपण. अज्युम करा की तुम्हाला ना जो पॅसेज दिलाय अज्युम करा की तो आहे 300 शब्दांचा. ठीक आहे. आणि मग तुम्हाला समरी लिहायची असते 1/3 म्हणजेच किती लिहायची असते 100 वर्डची समरी लिहायची असते. मग तुम्ही म्हणाल एवढा मोठा पॅसेज येतो का 300 शब्दांचा? तर अजिबात नाही. पॅसेज तुम्हाला एवढाच विचारला जातो. याच्यामध्ये लईत लई तर 100 शब्द असतील म्हणजे 80 to 100 वर्ड्स याच्यामध्ये असणार आहेत. मग आता एवढ्या मोठ्या पॅसेजसाठी साधारणतः किती मोठी समरी लिहावी? तर 30 to 40 वर्ड्सची. मग तुम्ही म्हणाल आता की आम्ही वर्ड्स मोजत बसू? तर गरज नाहीये. 30 to 40 वर्ड्स म्हणजे साधारणतः एक 4 ते 7 ओळींपर्यंत तुमची समरी असली पाहिजे. म्हणजेच काय की इधर तुमची समरी 4 ते 6 ओळींमध्ये संपवून टाकायची आहे. पण खरं तर समरी संपवून टाकायची म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल पॅसेज मधलेच शब्द लिहायचे का किंवा त्याच्यामधलीच वाक्य लिहायचे का? तर अजिबात नाही. मग नेमकं काय करायचं तेच तर मी तुम्हाला सांगणार आहे. लेट अस सी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता आपण काही रूल्स बघूयात समरी लिहिण्याचे. म्हणजे रूल्स असतात बरं का, असंच आपण डिरेक्टली कुठली गोष्ट करत नाही. कारण रायटिंग स्किल मध्ये प्रत्येकाला खूप जास्त महत्व आहे. तर समरी लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा एक तर ती 1/3 लिहायची आहे हे तर आपण पाहिलं. म्हणजे साधारणतः 4 ते 7 ओळींच्या मध्ये समरी संपवायची आहे. त्यापेक्षा पुढे नाही गेली पाहिजे. जो काही पॅसेज तुम्हाला दिलेला असेल तो दोनदा वाचायचा आहे. एकदा वाचाल तेव्हा तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. दुसऱ्यांदा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की यातलं महत्वाचं काय आहे आणि मग तुम्ही आरामात समरी लिहायला घेऊ शकता. अंडरस्टँडिंग साठी तुम्ही सेकंड टाइम वाचणार आहात आणि तुम्हाला जर असं वाटतंय की हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्या खाली अंडरलाईन करूयात तर करू शकता. पण हे बघा की तुमच्या सेंटरमध्ये हे चालतंय का? कारण काही सेंटर्स खूप जास्त स्ट्रिक्ट असतात ज्या ठिकाणी अंडरलाईन करणं म्हणजे कॉपी पकडलं जातं. तर असं नाही झालं पाहिजे. त्यासाठी आधी आसपासचा अंदाज घ्या आणि मग हे उद्योग करा. आता बघा काय काय अंडरलाईन करायचं. आता भले अंडरलाईन करायला वेळ नाही मिळाला तर ऍटलीस्ट त्याच्यामधलं काय काय लक्षात ठेवायचं. तर कोणाबद्दल पॅसेज आहे म्हणजे पॅसेजमध्ये जर व्यक्ती असेल, वस्तू असेल, काय पण असू शकतं ना. म्हणजे आता कशाबद्दल पॅसेज असू शकतो? मग ते कोणाबद्दल आहे, कोण महत्वाचं आहे ते. कशाबद्दल असेल? आता ते एखादी व्यक्ती कळली. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला जो पॅसेज दाखवणार आहे ना तर तो सचिन तेंडुलकर यांचा आहे. मग तुम्हाला कोणाबद्दल आहे ते कळलं. मग कशाबद्दल असणार आहे? ऑफकोर्स क्रिकेटबद्दल असणार आहे. म्हणजे विषय आहे का? नेक्स्ट आहे मग त्याच्यामध्ये काही मेजर अचिव्हमेंट सांगितलेले आहेत का? किंवा काही इम्पॉर्टंट अवॉर्ड सांगितलेले आहेत का? म्हणजेच काही इम्पॉर्टंट गोष्टी रिगार्डिंग टू दॅट पर्सन किंवा दॅट पॅरेग्राफ तर त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या किंवा अंडरलाईन करायच्या आहेत. आता जर काही एक्स्ट्रा डिटेलिंग असेल, एक्स्ट्रा एक्झाम्पल्स असतील तर ते रिमूव्ह करायचे. त्याचा आपल्या पॅसेजमध्ये काही संबंध नाहीये. म्हणजे सॉरी आपल्या समरीमध्ये काही संबंध नाहीये. समरी काय असते? इम्पॉर्टंट पॉइंट्स कन्साइज स्वरूपामध्ये त्याला आपण समरी म्हणतो. मग एक्झाम्पल्स वगैरे नॉट रिक्वायर्ड. एक्झाम्पल्स आपण कुठे देतो? जेव्हा डिस्क्रिप्शन द्यायचं असतं, जेव्हा खूप मोठं उत्तर लिहायचं असतं तेव्हा आपण तो मिर्च मसाला लावतो. पण इथे गरज नाहीये. नेक्स्ट आहे पर्सनल ओपिनियन नाही द्यायचं. तुम्हाला सचिन तेंडुलकर आवडतात की नाही हे इथे नाही विचारलंय. ऑफकोर्स सगळ्यांना आवडतातच, तो काय प्रश्न आहे का? पण त्यांच्याबद्दल स्वतःचं ओपिनियन नाही द्यायचं. जे पॅसेजमध्ये आहे तेच द्यायचं आहे. त्यानंतर वर्ड लिमिट्स आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला जर पॅसेज दिला असेल, साधारणतः आपण बघितलं की 100 वर्ड्सचा वगैरे पॅसेज असेल तर तुम्हाला 30 to 40 वर्ड्स मध्ये समरी करायची असते. आणि सुटेबल आणि मिनिंगफुल टायटल द्यायचं आहे. बरं हे तर ठीक आहे. आता आपण वरच्यावर रूल्स बघितले. पण खरं खरं समरी कशी लिहायची ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल पॅसेज ऑफकोर्स वाचावा लागणार आहे. तुम्ही पण वाचायचे, मी पण वाचणार आहे. सो लेट अस स्टार्ट. Sachin Ramesh Tendulkar, who was born on 24th April 1973 in Mumbai, is a former Indian international cricketer and a former captain of the Indian national team. सो इथेच तुम्हाला कळलेलं आहे की फुल पॅसेज हा सचिन तेंडुलकर या व्यक्तीवरती सेंट्रिक असणार आहे. त्यांचे अचिव्हमेंट, त्यांचे अवॉर्ड, त्यांचा खेळ कसा होता या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. सो आता तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेली आहे. आता व्हॉट इफ की तुम्हाला काहीच टायटल नाही आठवलं, सरळ सचिन तेंडुलकर एवढं टायटल दिलं तरी पण चालणार आहे. कारण त्या व्यक्तीला कुठल्याही इतर टायटलची गरज नाहीये. त्यांचं नाव इज ओनली लाईक सफिशियंट आहे काही पण सांगायला. ठीक आहे.
सो फक्त सचिन तेंडुलकर किंवा इतर कोणावरही पॅसेज असेल तर त्या व्यक्तीचं नाव जरी दिलं टायटलमध्ये तरी पण चालणार आहे. काही आठवलं नाही तर हा बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. सो हु ओके, ही इज रिगार्डेड ॲज ही आहे या ठिकाणी मे बी थोडंसं फोटो काढण्यामध्ये ब्लर वगैरे झालं असेल तर तुम्ही क्वालिटी इन्क्रीज करा. ही इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन ऑफ ऑल टाइम अँड ऑफन रेफर ॲज गॉड ऑफ क्रिकेट बाय इंडियन क्रिकेट फॉलोअर्स. He made his debut on 13th of November 1989 against Pakistan in Karachi at the age of 16. सो या ठिकाणी तुम्हाला एकंदरीत सचिन तेंडुलकर यांचं इनिशियल लाईफ कसं होतं आणि त्यानंतरच्या बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. He is the only player to have scored 100 international centuries and only player to complete more than 30,000 runs in international cricket. He was trained under the able guidance of Ramakant Achrekar sir. He received the Arjuna Award in 1994, Rajiv Gandhi Khel Ratna Award in 1997, Padma Shri and Padma Vibhushan Award in 1998 and 2008 respectively. Fourth and second highest civilian award of India, that is Padma Vibhushan and Padma Shri. He was also awarded the Bharat Ratna, highest civilian award of India in 2013, and he is a devotee of DT Ganesha, म्हणजेच ते गणपतीचे भक्त आहेत. तर साधारणतः असा पूर्ण पॅसेज आहे. आता बघा समरी लिहायची कशी. तर टायटल दिलेलं आहे द ग्रेटनेस ऑफ सचिन तेंडुलकर, म्हणजे सचिन तेंडुलकर यांची महानता. Sachin Tendulkar is a former Indian cricketer and captain regarded as one of the greatest batsmen in cricket history. बघा म्हणजे एवढ्या सगळ्या लाईन्सचा त्यांनी एकदम म्हणजे काय केलेलं आहे मी एकदम 2 लाईन्स मध्ये सगळं कन्साइज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य जोडून किंवा त्यामधले फक्त इम्पॉर्टंट पार्ट्स घेऊन तुम्हाला समरी लिहायची आहे. आता याच्यामध्ये फॉर्मर इंडियन क्रिकेटर सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग ते कुठले म्हणजे इंडियन इंटरनॅशनल हे लिहिणं तितकंसं पॅसेज म्हणजे समरीमध्ये तितकंसं रिक्वायर्ड नाहीये. फक्त ते इंडियाचे क्रिकेटर होते, ते कॅप्टन होते हे सांगितलं तरी पण समरीमध्ये चालणार आहे कारण आपण कन्साइज करतोय. ही मेड हिज इंटरनॅशनल डेब्यू ॲट द एज ऑफ 16. He is the only player to score 100 international centuries and over 30,000 runs. म्हणजे आपण यातलंच कॉन्टेंट घ्यायचंय, मनाचं घ्यायचं नाही, पण आहे अशा ओळी उतरवायच्या नाहीत. थोडेफार चेंजेस करून तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायची आहे आणि तेवढीच लिहायची आहे. He received several prestigious awards. आता या ठिकाणी प्रत्येक अवॉर्डचं नाव नाही लिहितंय आपण. याचं कारण असतं की तेच तर दिलंय पॅसेजमध्ये. परत तेच उतरवायचं का? तर नाही. खूप सारे अवॉर्ड्स त्यांना प्रेस्टिजियस अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. आणि त्यासोबतच भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे असं आपण लिहिलेलं आहे. ही इज ऍडमायर्ड बाय मिलियन्स अँड इज नोन ॲज गॉड ऑफ क्रिकेट. म्हणजे अशा पद्धतीने आपण इव्हन ना गॉड ऑफ क्रिकेट इनिशियली दिलं होतं पण आपण ते एंडला लिहिलंय. तुम्ही सिक्वेन्स बदलू शकता. लक्षात इतकंच ठेवायचं आहे की तुमचा पॅसेज आय मीन त्यांचा पॅसेज आणि तुमची समरी यांच्यामध्ये कुठेही मिनिंगचा इश्यू नसला असला पाहिजे. दोघांचं पण मिनिंग सेम आलं पाहिजे. कुठेही तुमच्या समरीमध्ये पर्सनल तुमचे ओपिनियन्स नाही पाहिजे. तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा एक्झाम्पल्स टाकले नाही पाहिजे. जे काही पॅसेजमध्ये दिलंय तेच कन्साइज रूपामध्ये असलं पाहिजे. सो आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळाली असेल पॅसेज कसं लिहायचं आणि आता तुम्हाला एक्झाममध्ये 5 आउट ऑफ 5 मार्क्स नक्की मिळणार आहेत. सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बेस्ट ऑफ लक.